सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। भय माणसाला चांगल्या मार्गावरती वाटचाल करण्यासाठी प्रेरित करत असतो। भय हे असायलाच हवं। मनुष्य भक्ती मार्गाला लागतो तो कुठल्या ना कुठल्या तरी भयामुळेच। मनुष्य वाईट मार्गापासून स्वतःला वाचवतो व सन्मार्गाकडे स्वतःला घेऊन जातो, ते सुद्धा भयामुळेच। भय हे माणसाच्या ऊर्ध्वगतीला पोषक असतं। म्हणून शास्त्रामध्ये भय हे मनुष्याला उन्नतीसाठी पोषक असतं असं सांगितलेलं आहे। आमचे अधिकरण ज्ञानीये शास्त्रामध्ये असं म्हणतात की निर्विकल्पिता वाचोनी विपरीत प्रेत देह न चुके आणि ईश्वर आवडी वांचोनी चौकडी न चुके। म्हणजे प्रतिदेहाचं भय जर माणसाला असेल तर मनुष्य निर्विकल्प होण्याचा प्रयत्न करतो, विकल्पाचरण सोडून देतो। विकल्पाचरण सोडण्याचं एकच कारण आहे की प्रतिदेहाचं भय, प्रतिदेहाचं दुःख, प्रतिदेहाचे नरक शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत। आणि ह्या नरकाचं प्रतिदेहाचं वर्णन ऐकल्यानंतर मनुष्य विकल्प दोषापासून स्वतःला दूर ठेवतो। म्हणजे विकल्प आपल्याकडून होणार नाही याची अति काळजी घेतो। विकल्प आचरण न करण्यासाठी फक्त प्रतिदेहाचं भय हे कारणीभूत आहे। आणि चौकडीचं भयानक दुःख ऐकल्यानंतर मनुष्य ईश्वराकडे वळतो आणि ईश्वर भक्ती मार्गाला लागतो। हे फार चिंतनीय विषय आहे। ज्याला कुठलंच भय नाही तो मनुष्य उन्मत्त बनतो। आणि म्हणून भय हे माणसाला पोषक असतं। ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये प्रतिदेहाचे नरक सांगितलेले आहेत। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जोगियाशी प्रतिदेह नाही असं निरूपण केलेलं आहे। हे प्रेतदेह म्हणजे काय आहे? प्रेतदेह हे फार भयानक असं दुःख या जीवाला भोगावं लागतं। मृत्यूनंतर या जीवाला मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रतिदेहाचं दुःख देवता या जीवाला भोगवितात। प्रतिदेहाचं वर्णन ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये आलेलं आहे की 3 तास म्हणजे 1 प्रहर भर मनुष्याला अंतिकाचं दुःख होतं। मृत्यू झाल्यानंतर 3 प्रहर भर हे अंतिकाचं दुःख होतं। आणि त्याच्यानंतर ह्या देहातून हा आत्मा बाहेर पडल्यानंतर देवता त्या जीवाला प्रतिदेह देतात। हे प्रतिदेह सामर्थ्य रूपाचं असतं। या प्रतिदेहाचं स्वरूप असं असतं की रांजणा एवढं डोकं असतं, करंगळी एवढा गळा असतो आणि हत्ती एवढं पोट असतं, म्हणजे शरीर असतं।
असं हे प्रतिदेह. मृत्यू झाल्यानंतर 3 तासानंतर देवता ह्या जीवाला दुःख भोगविण्यासाठी त्या प्रतिदेहामध्ये त्या जीवाला प्रविष्ट करतात. आणि मग त्या प्रतिदेहामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर मग तो जीव दुःख भोगायला लागतो. माठामध्ये सुताचा धागा, त्या धाग्याद्वारे पाणी थेंब थेंब त्या प्रेतावरती पडत असतं मुखामध्ये, आणि त्या सुताला धरून हा प्रेतदेह भोगणारा त्या माठातलं पाणी पितो. प्रचंड अशी तहान त्याला लागलेली असते. तळ असेल, तळ्या एवढं पाणी प्यावं अशी त्याला तहान लागते. डोंगरा एवढं अन्न खावं अशी त्याला क्षुधा लागते. अष्ट स्वभावाची पीडा त्याला होते. भूक लागते, तहान लागते. परंतु करंगळी एवढ्या गळ्यामधून सुई एवढाच अन्ननलिका असते, सुई एवढी, आणि त्या अन्ननलिकेमधून अन्न आणि पाणी त्याच्या पोटामध्ये उतरत नाही. प्रचंड क्षुधा आणि प्रचंड पिपाशा, तहान आणि भुकेच्या पीडेनं तो प्रचंड दुःख भोगत असतो. आणि त्या प्रतिदेहाचं म्हणजे शरीराची दाहकता होत असते. म्हणजे असं प्रचंड असं जळत असतं ते शरीर, आणि त्या जीवाची सगळी हाय 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 होत असते. तो वळचणीला जाऊन लपून बसतो, प्रकाशापासून भीतो. तो ज्या स्मशानभूमीमध्ये त्याचा अंत्यविधी झालेला असेल त्याच्या शरीराचा, तिथे जातो. तिथून पुन्हा त्या घराकडे येतो तो, आणि असा 10 दिवस तो अनंत प्रकारे दुःख भोगत असतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की हे प्रतिदेहाचं दुःख 12 वर्षाचं असतं. प्रचंड दुःख असतं हे. भुकेची पीडा, तहानेची पीडा. वळचणीला तो लपून बसतो, अंगाची लाही लाही होत असते, आणि देवता यमदूत त्याला मुदगलाने मारत असतात, आणि तो सारखं सैरावैरा धावत असतो. हे प्रतिदेहाचं दुःख त्या जीवाला भोगावं लागतं. जर आप्तस्वकीयांनी जर त्या जीवाच्या निमित्ताने कुणा साधू संताला किंवा ज्ञानीयाला अन्नदान केलं, भोजन घातलं, आणि ते ज्ञानी जर तृप्त झाले, तर तो जीवात्मा त्या प्रतिदेहातून मुक्त होतो. आणि हे अन्नदान करण्याची पण कालावधी मर्यादितच आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की 10 दिसा भितरी कीजे ते पावे. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर 10 दिवसाच्या आतमध्ये जर त्या नातेवाईकांनी त्या मृतात्म्याच्या निमित्ताने त्याच्या प्रित्यर्थ कुणा ज्ञानीयाला पात्र घातले, भोजन घातलं 10 दिवसाच्या कालावधीमध्ये, तर ते भोजन, ते दान त्या जीवात्म्याला प्राप्त होतं. म्हणजे त्याला ते पुण्य मिळतं, गोमट मिळतं, आणि तो जीवात्मा तात्काळ त्या प्रतिदेहातून मुक्त होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की 10 दिसा भितरी कीजे ते पावे. आणि म्हणून जे ज्ञान, ज्यांना ज्ञान असतं, ते कुणी मरण पावलं तर त्याच्या निमित्ताने 10 दिवसापर्यंत दशक्रिया पात्र घालण्याचा विधी करत असतात. 10 दिवसानंतर तो जीवात्मा जर कोणी पात्र घेतलं आणि ज्ञानियांनी पात्र घेतलं, ज्ञानिया जर समजा भोजन करून संतुष्ट झाला, तर ज्याच्या निमित्ताने हे दशक्रिया पात्र घातलेलं होतं, तो जीवात्मा त्या प्रतिदेहातून मुक्त होतो आणि पुढच्या गतीला तो
वाटचाल करीत निघून जातो. हे प्रतिदेहाचं दुःख फार भयानक आहे. हे प्रतिदेह कशामुळे या जीवाला होतो? तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, विकल्प अति तयाशी प्रतिदेह अति. म्हणजे विकल्पाचं आचरण केल्याने ह्या जीवाला प्रतिदेह होतो. विकल्प म्हणजे अनाते आन कल्पी. विकल्प म्हणजे काय? तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या निरोपणाचं अर्थ सांगताना ज्ञानीय म्हणतात की विकल्प म्हणजे विचिकित्सा करणे, किळस मानणे, म्हणजे भेदाभेद करणे. ब्राह्मण हा श्रेष्ठ आहे आणि मातंग हा नीच आहे. अशा प्रकारे उच्च नीचतेची भावना, श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना मनामध्ये सतत करीत राहणे, कल्पना करीत राहणे. गाय पवित्र आहे आणि कुत्रा अपवित्र आहे. हा थोर आहे, उच्च आहे, हा नीच आहे. अशा प्रकारे जगावरती सतत भकत राहणे, सतत भेदाभेद करत राहणे, सतत तुच्छता करीत राहणे, हा विकल्प दोष आहे. एखाद्या ठिकाणी किळस मानणे, मातंगाच्या हातून पाणी पिताना किळस मानणे, किंवा एखाद्या अमंगळ अशा ठिकाणी, अमंगळ घाण अशा ठिकाणी घृणा करणे, त्याच्यामुळे ह्या ज्या देवता, हे पंचमहाभूताच्या ठिकाणी नटलेल्या देवता आहेत, ह्या देवता दुखावल्या जातात. चांडाळ आणि ब्राह्मण श्रेष्ठ आहे, चांडाळ नीच आहे असं म्हणून त्या चांडाळाच्या देहाची विटंबना केली, अपमान केला, तर त्यामुळे देहाभिमानिनी, कर्माभिमानिनी, माया ह्या इत्यादी ह्या सगळ्या देवता दुखावल्या जातात आणि त्याच्यामुळे त्याला विचिकित्सा रूप विकल्पाचा दोष लागतो आणि तो दोष लागल्यामुळे अशा जीवांना प्रतिदेहाचे नरक भोगावे लागतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की हे प्रतिदेहाचे नरक कुणाला चुकतात? तर ज्याच्या मनामधून हा विटाळ चांडाळ निघून गेलाय, भेदाभेद उच्च नीचता हे निघून गेलेली आहे, त्याला प्रतिदेहाचे नरक होत नाहीत. भावे सनी जोगियाचा सोसूये, तयाही एक भले अति. भावे नावाचा एक सण आहे. त्या सणाच्या दिवशी अघोरी जोगी असतो आणि त्याला गावातील सगळे लोक त्याला भोजन देतात. त्या सणाच्या दिवशी त्यावेळी तो सर्वांचंच भोजन स्वीकार करतो. गावातील चारही वर्णाचे, विविध जातीचे लोक येऊन त्याच्या तोंडामध्ये घास भरवतात आणि तो सर्वांचा घास खातो. तिथं भेदाभेद आणि विकल्प तो मानत नाही. आणि त्याच क्षणी त्याचा जर मृत्यू झाला तर त्याला तो निर्विकल्प झाला म्हणून त्याला प्रतिदेहाचे नरक होत नाहीत. परंतु जो विकल्पी आहे, ज्याच्या ठिकाणी विचिकित्सा रूप विकल्प आहे, त्याला प्रतिदेहाचे नरक होतात आणि हे प्रतिदेहाचे नरक अत्यंत भयानक असतात. आपण ऐकले की हत्ती रांजणा एवढं डोकं, हत्ती एवढं शरीर, पोट, आणि त्या हत्ती एवढ्या शरीरावरती ते रांजणा एवढं डोकं आणि ते मान त्याची केवढी, तर करंगळी एवढी, आणि त्या करंगळी एवढ्या मानेमधून सुई एवढीच अन्ननलिका. सामर्थ्याचं देह असतं, हे अदृश्य देह असतं. आणि मग त्या प्रतिदेहामध्ये देवता जेव्हा त्या जीवाला प्रविष्ट करतात
त्यावेळेस त्या जीवाला एवढी तहान लागते की समुद्रा एवढं पाणी प्राशन करावं एवढी त्याची तहान तृषा त्याला लागलेली असते. डोंगरा एवढं अन्न खावं एवढी त्याला भूक लागलेली असते. परंतु त्या करंगळी एवढ्या गळ्यातून सुई एवढ्या अन्न नलिकेमधून ते अन्न खाली उतरत नाही. आणि म्हणून अंत्यविधीच्या समयी त्या प्रेताच्या मुखामध्ये टावेल ओला करून आणि त्या टावेल आणि पाणी पाजतात. पहा, हा एक विधी आपण म्हणजे त्या कर्मकांड आपण पाहिलेला असेल कुठे. अशा प्रकारचं हे भयानक प्रेतदेह. आणि हे कशामुळे होतं तर विचिकित्सा रूप विकल्पामुळे होतं. ह्या प्रतिदेहाचं भय जर ज्ञान झाल्यानंतर आपल्याला हे प्रतिदेह कळाला तर त्याचं भय मनामध्ये निर्माण होतं. आणि हे भय आपल्याला निर्विकल्प होण्यासाठी प्रेरित करतं. निर्विकल्पिता वांचोनी विपरीत प्रेतदेह न चुके. म्हणजे निर्विकल्प होण्यासाठी हे भय गरजेचं आहे. ज्ञानी याला हे भय असतं म्हणून तो निर्विकल्प असतो. विचिकित्सा रूप विकल्पापासून तो दूर राहतो. आणि ईश्वर आवडी वांचोनी चौकडी न चुके. आम्ही जगाला आपण भक्ती करतो, पण भक्ती कशासाठी करतो? भय आहे म्हणून भक्ती आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे की कलियुगी जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग हे 4 युग आहेत. आणि ह्या कलियुगामध्ये जन्माला आल्याबरोबर मनुष्याला चौकडीचं दुःख होतं. 60 लक्ष वर्ष त्याला नरकामध्ये राहावं लागतं. स्वेदज, उद्भिद, जारज, अंडज, झाड, झुडप, पशु, पक्षी, जलचरे, वनचरे, किडा, मुंगी, तृण, गवत, घारी, गिधाड, गाढव, हे सर्व दुःख या जीवाला चौकडीमध्ये भोगावे लागतात. झाडाच्या जन्माला गेलं तर 100 वर्ष, 1000 वर्ष एकाच ठिकाणी उभं राहावं लागतं. हत्तीच्या जन्माला गेलं तर लाकडं फोडत शेकडो वर्ष राहावं लागतं. असे अनंत जन्म 84 लक्ष नरक या जीवाला भोगावे लागतात. हे चौकडीचं दुःख आहे. आणि ह्या कलियुगामध्ये जन्माला आल्याबरोबर हे दुःख ह्या जीवाला मिळतं. कलियुगी जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे. म्हणजे चौकडीचं दुःख, या दुःखाचं भय, आणि हे भय ज्या वेळेस ज्ञान झाल्यानंतर मनुष्याला वाटायला लागतं, त्या भयामुळे मनुष्याच्या मनामध्ये ईश्वर भक्तीचा उदय होतो. ईश्वर आवडी वांचोनी चौकडी न चुके. ईश्वराची भक्ती करा. भक्ती करायचीच कशासाठी हा एक प्रश्न मनाला विचारला पाहिजे. भक्ती कशासाठी करायची? बऱ्याच जण भक्ती करतात. कशासाठी करायची भक्ती? कशासाठी करायचं नामस्मरण? कशासाठी करायचं अन्नदान? कशासाठी करायची तीर्थयात्रा? जर सर्वच तुम्हाला भयच नाही, तुम्ही निर्भय बनलेले आहेत, अभयातच तुमचं जीवन चाललेलं आहे, तुम्हाला कुठलंच भय नाही, हे करायचं कशासाठी? असं म्हणलेलं आहे की भया वाचून भक्ती नाही. रामायणामध्ये एक प्रसंग आलेला आहे. संत तुलसीदास म्हणतात की विनय न मानत जलधी जड, विनय न मानत जलधी जड, गये तिनी दीन भीती. विनय न मानत जलधी जड,
गए तीन दीन बीती, बोले सकोप राम तब, बोले सकोप राम तब, भय बिनु नाही प्रीति, भय बिनु नाही प्रीति, विनय न मानत जलधि जड़, गए तीनी दीन बीती, बोले राम सकोप तब, भय बिनु नाही होय प्रीति, भय बिनु नाही होय प्रीति। रामचंद्र वानर सेना घेऊन लंकेवरती स्वारी करण्यासाठी निघाले। रस्त्यामध्ये समुद्र होता आणि श्री रामानी त्या समुद्राला विनंती केली की आम्हाला रस्ता दे, आग्रह केला। 3 दिवस झाले पण समुद्राने काही त्यांची विनंती मानली नाही। तेव्हा रामाने अग्नीचा बाण त्या समुद्रावरती सोडला आणि त्या समुद्राच्या पोटामध्ये अग्नी प्रगटला, जलचरे सगळे जळायला लागली आणि त्यावेळेस तो समुद्र घाबरला आणि रत्नांचे टोपले घेऊन, भरभरून रत्न घेऊन सामोरा आला आणि त्यांनी क्षमा मागितली। भय बिनु नाही होय प्रीती, भय हे आवश्यक आहे, भया वाचून भक्ती नाही। आणि हे भय जोपर्यंत मनुष्याला होत नाही तोपर्यंत तो भक्ती मार्गाला लागत नाही। ज्याच्या मनामध्ये भय नाही तो भक्ती करेलच कशासाठी? मुळात भक्ती करायची कशासाठी? धनासाठी करायची, संपत्तीसाठी करायची, का ह्या जीवनात अष्टभोग मिळावेत म्हणून भक्ती करायची? भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये सांगतात की ह्या जगामध्ये सगळं अशाश्वत आहे आणि दुःख रूप आहे। दुःखालयम अशाश्वतम, काहीच टिकणार नाही। तुम्ही धन मागून घ्याल 4 दिवसापर्यंत ते पुरेल, तुम्ही आरोग्य किंवा आयुष्य मागून घ्याल, एक ना एक दिवस मनुष्याला मरावं लागतं। तुम्ही सत्ता मागून घ्याल, तुम्हाला सत्ता मिळेल पण त्याच्यानंतर तुम्हाला नरक भोगावे लागतील। सहस्रार्जुन नावाचा राजा भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण आला, सकाम भक्त होता तो, त्याला काही मोक्ष वगैरे पाहिजे नव्हता, त्याला फक्त राज्य पद पाहिजे होतं। आणि तो आला, त्यांनी रुंड भाव हातावरती विस्तव घेतला आणि धूप दाविला प्रभूंना, आणि प्रभूंनी त्याला सत्ता दिली, 1000 हात दिले, पृथ्वीचे वलयांकित राज्य होईल असं त्याला वरदान दिलं आणि बलवान राजा होशील असं वरदान दिलं। भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंपासून त्याला वरदान मिळालेलं होतं। परब्रह्म परमेश्वर अवतार, जगद्गुरु श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्याला वरदान दिलं की तू चक्रवर्ती राजा होशील, पृथ्वीचं वलयांकित राज्य तुला मिळेल, बलवान राजा होशील। प्रभूंपासून त्याला ते मिळालं, परंतु प्रभूंनी त्याला सांगितलं की हे पहा, 3 गोष्टीचं तू ध्यान ठेव। सत्ता प्राप्त झाल्यानंतर स्त्रीवरती प्रहार करू नको, ब्राह्मणावरती प्रहार करू नको आणि गायीवरती प्रहार करू नको।
ह्या 3 गोष्टी जर तू केल्या तर तू नासशील. कारण ह्या भौतिक गोष्टीमध्ये मनुष्याला सुखच नाही. ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या अशाश्वत आहेत, नाशवंत आहेत आणि याच्यापासून सुख नाही. परमेश्वरापासून जरी आपण प्राप्त केलं तरी पण या भौतिक गोष्टी आहे, धन संपत्ती आयुष्य, हे सगळं नाशवंत आहे. सहस्रार्जुन राजाला राज्य मिळालं, 1000 हात मिळाले आणि राज्य प्राप्त झालं. बलवान राजा होशील असा भगवंतांनी वर दिल्यामुळे तो सर्वात बलवान झाला. सहस्रार्जुन राजाचा सगळीकडे दरारा निर्माण झाला आणि जे परमेश्वरांनी सांगितलं त्याच चुका त्याच्याकडून घडल्या. जे परमेश्वरांनी सांगितलं करू नको तेच त्यांनी केलं. गायीच्या, कामधेनू गायीच्या मोहापोटी त्याने रेणुकेवरती प्रहार केला. जमदग्नी ऋषीला ठार मारलं आणि गायीवरती पण प्रहार केला. आणि या 3 गोष्टी घडल्या आणि त्याचा नाश झाला, सर्वनाश झाला. भक्ती करायची कशासाठी? तर भक्ती याच्यासाठी करायची की परमेश्वराने या दुःखापासून या जीवाला सोडवावं, चौकडीच्या दुःखापासून सोडवावं, प्रतिदेहाच्या दुःखापासून सोडवावं, जडत्वाच्या दुःखापासून सोडवावं. 84 लक्ष जे जन्म घ्यावे लागतात, जारद, स्वेदज, उद्भिज, जारज आणि अंडज हे 4 खाण्याला जीव फिरतो. त्या चौकडीच्या दुःखापासून ह्या जीवाची मुक्तता व्हावी आणि म्हणून भक्ती करायची आहे. ही भक्ती भया वाचून मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही आणि म्हणून भय महत्वाचा आहे. जो म्हणेल की मी भयमुक्त जीवन जगेल तर तो असुर होऊ शकतो. कारण भयामुळेच मनुष्य सन्मार्गावर राहतो, भयामुळेच मनुष्य ईश्वराच्या भक्ती मार्गाला लागतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये आमचे शास्त्रकार ज्ञानीय अधिकरण म्हणतात की निर्विकल्पिता वांचोनी विपरीत प्रेत देह न चुके आणि ईश्वर आवडी वांचोनी चौकडी न चुके. कारण चौकडीचं भय असेल तरच त्याच्या मनामध्ये ईश्वराविषयी आवडी उत्पन्न होईल. चौकडीचं, जन्म मृत्यूच्या दुःखाचं, विघ्नाचं, संकष्टाचं भय असेल तरच तो परमेश्वराच्या आज्ञा पालन करेल. आणि म्हणून साधकाच्या मनामध्ये सतत भय, अनंत जन्माच्या कर्माचं भय, अनंत जन्मामध्ये केलेल्या दोषांचं भय की मला पुढे अनंत जन्म दुःख भोगावे लागेल, हे भय जोपर्यंत जागृत होत नाही, ह्या भयाचं जोपर्यंत ज्ञान होत नाही, तोपर्यंत मनुष्य अंतःकरणातून ईश्वर भक्तीकडे अग्रेसर होऊ शकत नाही, ईश्वर भक्तीला लागू शकत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.